आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। राज्यातील 2 मोठ्या नेत्यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती। मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये 2 मोठ्या नेत्यांची भेट। राजकीय भेटीचे येत्या काळात राज्याच्या राजकारणात पडसाद दिसणार असा अंदाज। महाराष्ट्रात वी आर डाऊन बट वी आर नॉट आउट। राज्यात जिंकल्याशिवाय हार घालणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। काही जण जिंकल्याच्या आविर्भावात छाती बडवत आहेत, फेक नॅरेटिव्ह वारंवार चालत नाही, फडणवीसांचं वक्तव्य। आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी सर्वाधिक जागा लढवेल, जयंत पाटलांकडून विश्वास व्यक्त। तर तुतारी वाजवणं फार अवघड काम आहे, कोणीही वाजवून दाखवावे, मी 1000 बक्षीस देतो, जयंत पाटलांचं मिश्किल वक्तव्य। खासदार होण्याची माझी इच्छा होती, नाशिकच्या जागेसाठी माझा विचार झाला होता, मात्र तिकीट जाहीर होण्यास विलंब झाला म्हणून माघार घेतली, छगन भुजबळांचं स्पष्टीकरण। मंत्री छगन भुजबळांकडून भिडेवाड्याची पाहणी, भिडेवाड्याची जागा ताब्यात मिळाली पण अजून काम सुरू नाही, पालकमंत्र्यांनी दखल घ्यावी, भुजबळांची मागणी। राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीत जाचकटी, मनुस्मृती डोक्यात गेल्यावर काय होतं याचं हे उत्तम उदाहरण। राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीतील अटींवरून जितेंद्र आव्हाडांची सरकारवर टीका। शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे आव्हान देणार, अण्णा हजारे निषेध याचिका दाखल करणार, 29 जूनला कोर्टात पुढील सुनावणी होणार। माजी खासदार राहुल शेवाळे बदनामी प्रकरण, विशेष न्यायालयानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना प्रत्येकी 2000 रुपयांचा दंड ठोठावला, शेवाळेंना 10 दिवसात दंडाची रक्कम देण्याचे आदेश। ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी विशाल अग्रवालसह शिवानी अग्रवाल आणि अशफाक मकानदार यांना आज कोर्टात हजर केलं जाणार, तिघांची पोलीस कोठडी आज संपणार। ससून रुग्णालयातील 6 ते 7 कर्मचाऱ्यांचे पोलिसांनी जबाब नोंदवले, पुणे अपघात प्रकरणात रक्ताचे सॅम्पल बदलल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, पक्षविरोधी काम आणि युती धर्म पाळला नसल्यामुळे मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, सिल्लोडमधील भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारी यांची बावनकुळेंकडे पत्राद्वारे मागणी। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसैनिकांची जोरदार बॅनरबाजी, राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, बॅनरवर उल्लेख। सुनेत्रा पवारांच्या समर्थकांची इंदापुरात पुन्हा एकदा बॅनरबाजी, सुनेत्रा पवारांनी राज्यसभा खासदारपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा, बॅनरवर उल्लेख। राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, जरांगेंकडून राज्य सरकारला 13 जुलैपर्यंत वेळ, सरकारनं निर्णय न घेतल्यास निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा जरांगेंचा इशारा। विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची आज बैठक, पावसाळी अधिवेशनाचा कालावधी, कामकाज ठरवण्यासाठी बैठक। वक्फ बोर्डला 10 कोटी निधी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा विश्व हिंदू परिषदेकडून निषेध, निधी त्वरित रद्द करण्यात यावा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा विश्व हिंदू परिषदेचा इशारा। एनटीएच्या हस्तांतरण याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, विविध उच्च न्यायालयांमध्ये नीट परीक्षेविरोधात याचिका दाखल। जीएसटी परिषदेच्या बैठकीचं 22 जूनला आयोजन, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी बैठक होणार। महाराष्ट्र सीईटी निकालाची तारीख पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या हितासाठी तारीख पुढे ढकलली, आयुक्त दिलीप सरदेसाई यांची माहिती। स्मार्ट प्रीपेड मीटरसाठी राज्य वीज नियामक आयोगाची मंजुरी नाही, योजनेबाबत तांत्रिक पेच निर्माण होण्याची शक्यता, स्मार्ट प्रीपेड मीटरला नागपूरसह विदर्भात मोठा विरोध। राज्यात शिक्षण पद्धतीवर 1700 कोटी खर्च, केंद्र राज्य सरकारची एकत्रित रक्कम जारी, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शपथपत्र सादर। एथरकडून 3ऱ्या उत्पादन प्रकल्पासाठी छत्रपती संभाजीनगरची निवड, प्रकल्पासाठी 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार। मर्सिडीज बेंझ महाराष्ट्रात 3000 कोटींची गुंतवणूक करणार, उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती। जर्मनी दौऱ्यावर असताना मर्सिडीजच्या प्रतिनिधींशी सामंतांची बैठक। बकरी ईद निमित्त खासगी दुकानांसह महापालिका बाजारात प्राण्याच्या कत्तलीस परवानगी, मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार। रत्नागिरीमधील चिपळूण नगर परिषदेची इमारत धोकादायक अवस्थेत, चिपळूण नगर परिषदेसाठी 22 कोटींचा प्रस्ताव। कशेडी बोगद्यावर पावसाळ्यात विशेष देखरेख असणार, सुरक्षेच्या दृष्टीनं खेड रत्नागिरी महामार्ग प्रशासनाचा निर्णय। बुलढाण्याच्या संग्रामपूरमधील आदिवासी भागातील पाण्याची टाकी कोसळली, बांधकाम सुरू असतानाच पाण्याची टाकी कोसळल्यानं कामकाजावर प्रश्नचिन्ह।
वाशिम जिल्ह्यात पेरणीसाठी घरगुती सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल, कृषी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ. धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पावसाचं पाणी शिरलं, लाखो रुपयांच्या औषधांच्या बाटल्या भिजल्या, बाटल्या प्लास्टिकच्या असल्यानं आर्थिक नुकसान. खाद्यतेलाच्या दरात 20 ते 25 रुपयांनी दरवाढ, तेलाची आवक घटणार असल्यानं दरात वाढ, व्यापाऱ्यांचं मत. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन होणार, बदल्यांबाबतचे विविध आक्षेप कमी होणार. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ऑनलाईन सट्टा, ईडीचे मुंबई पुण्यात 19 ठिकाणी छापे, फेअर प्ले बेटिंग ॲप प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाची कारवाई. पवना धरणग्रस्तांना राज्य सरकारचा मोठा दिलासा, धरणात जागा गेलेल्या खातेदारांना प्रत्येकी 4 एकर जमीन परत मिळणार. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसामुळे वाढ, सध्या धरणात 52.78% पाणीसाठा. नाशिकमधील दारणा धरणाच्या बॅकवॉटरवर बिल्डराचे अतिक्रमणामुळे गावाकडे जाणारा रस्ता बंद, उंबरकोण ग्रामस्थांचा अतिक्रमणाला तीव्र विरोध. नवी मुंबईतील पाणी पुरवठा 2 ऐवजी 3 दिवस सायंकाळचा बंद राहणार, धरणात केवळ 42 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पालिकेचा निर्णय. पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा जोर कमी, विदर्भात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता. मुंबईतील अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी, मुंबई उपनगरातील अनेक भागात पावसाला सुरुवात, पुढील 2 ते 3 दिवस हलक्या पावसाची शक्यता. चिपळूणमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम, पहिल्या पंधरवड्यात 1,500 मिलीमीटर पावसाची नोंद, धरणांच्या पाणी पातळीत वाढ. गोंदिया जिल्ह्यात मशागतीची कामं पूर्ण, चांगला पाऊस पडल्यानंतर पेरणीला सुरुवात होणार. ऑनलाईन फसवणुकीसाठी बँक खातेधारक जबाबदार नाही, फसवणूक बँक किंवा ग्राहकामुळे होत नाही, यंत्रणेतील त्रुटीमुळे होते, मुंबई हायकोर्टाचं मत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील खचलेला मार्ग अद्याप दुरुस्त नाही, उघडेवाडी ठाकूरबुवा समाधीजवळ गेल्या वर्षी रस्ता खचला होता, नव्यानं बांधलेला पालखी मार्ग खचल्यानं वारकऱ्यांमध्ये नाराजी. संत गजानन महाराजांची पालखी अकोल्यात दाखल, 700 वारकऱ्यांचा 2 दिवस अकोला शहरात मुक्काम. पुण्याच्या भोर तालुक्यातील संगमनेर गावात चोरट्यांकडून ट्रान्सफॉर्मरमधील कॉपरची चोरी. कॉपर चोरी करण्यासाठी चोरट्यांनी 22 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर फोडला, महावितरणचे अंदाजे 5 लाखांचं नुकसान, अज्ञातांविरोधात भोर पोलीस ठाण्यात तक्रार. संभाजीनगरमधील गंगापूर वैजापूर रोडवर मोसंबीची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. फिल्म सिटी परिसरातील कचरा पाहून अभिनेता शशांक केतकर संतापला, फिल्म सिटी पाहण्यासाठी येणारे पर्यटक कचरा बघून काय विचार करतील, शशांकचा सवाल. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची निर्दोष सुटका, खंडणी प्रकरणी ठाणे न्यायालयाकडून सुटका. पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 शिखर परिषदेसाठी इटलीला, तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर पहिलाच दौरा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर खटला दाखल, अमेरिकेच्या दक्षिण भागातील सीमेवर स्थलांतरितांना प्रवेशबंदी करण्याच्या निर्णयावरून बायडन यांच्यावर कारवाई.